राज्यासह देशासाठी मोठी हवामानाची बातमी समोर आली आहे। 24, 25 आणि 26 डिसेंबरला मुसळधार पावसाचा थेट अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। याचबरोबर काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि शीतल लहरींचा इशाराही देण्यात आला आहे। राज्यात गेल्या काही दिवसापासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे। एकीकडे थंडीचा कडाका वाढला असताना दुसरीकडे हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे। मुंबई आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले असून कोर्टाने यावर कठोर भूमिका घेत फटकारला आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे। उत्तरेकडील थंडीचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत असून शीतलहरींचा प्रभाव वाढत आहे। भारतीय हवामान विभागाने संपूर्ण डिसेंबर महिना थंडीचा राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे। यंदाचा डिसेंबर गेल्या 10 वर्षातील सर्वात थंड ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे। पुण्यात थंडीचे सर्व विक्रम मोडले गेले असून अवघ्या 23 दिवसात तब्बल 13 दिवस किमान तापमान 1 अंकी नोंदवण्यात आला आहे। 2014 पासूनच्या आकडेवारीनुसार यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे। धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून निफाडमध्ये तापमान 5.8 अंशापर्यंत घसरलं आहे। परभणी 7.5 अंश तर नाशिक, जळगाव, नागपूर आणि भंडारा येथे सुमारे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे। काही भागांमध्ये पारा थेट 6 अंशापर्यंत घसरल्याचं चित्र आहे। दरम्यान थंडी असतानाच देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 24 ते 27 डिसेंबर दरम्यान हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, लडाख, कर्नाटक, अंदमान, पुदुचेरी आणि कराईकल येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देशातून मान्सून जाऊन अनेक महिने झाले असले तरीही पावसाचा हा अनपेक्षित इशारा नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। त्यामुळे हवामान विभागाने सतर्क राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे।